नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीतला सर्वात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे। या टॉपिकवर कोणताही पेपर जरी घेतला तरी त्याच्यावर एक प्रश्न हा हमखास असणार आहे आणि तो टॉपिक आहे नोबेल पुरस्कार। कोणता टॉपिक बघायचा आपल्याला तर नोबेल पुरस्कार। आता नोबेल पुरस्काराच्या संदर्भात माहिती बघायची आहे तर त्याच्या संदर्भात नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली हे आपल्याला विचारलं जातंय। तर 1901 मध्ये नोबेल पुरस्काराची स्थापना झाली। आता हा पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जाते तर अल्फ्रेड नोबेल या व्यक्तीच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जाते। आता अल्फ्रेड नोबेल या व्यक्तीनं कशाचा शोध लावला असं सुद्धा आपल्याला विचारलं जातंय। तर त्याने कशाचा शोध लावलाय तर डायनामाइटचा शोध लावलाय। कशा शोध लावलाय? डायनामाइटचा शोध लावलेला आहे हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिले जाते याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न असू शकते। तर नोबेल पुरस्कार एकूण सध्या 6 क्षेत्रात देतात। काय म्हणले? नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात देतात तर 6 क्षेत्रात देतात। मात्र सुरुवातीला किती क्षेत्रात देत होते तर 5 क्षेत्रात देत होते। मग नवीन कोणत्या क्षेत्राचं ऍड करण्यात आलेलं आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जातंय। तर अर्थशास्त्र हे जे काही क्षेत्र आहे किंवा अर्थशास्त्र हा जो काही टॉपिक आहे या टॉपिक साठी नवीन ऍडिशन केलेलं आहे। म्हणून लक्षात ठेवा, सुरुवातीला नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिला जात होता तर 5 क्षेत्रात दिला जात होता। मात्र सध्या किती क्षेत्रात देत आहेत तर 6 क्षेत्रात देत आहेत। त्यानंतर अर्थशास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे याची सुरुवात कधीपासून झाली तर 1968 पासून अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार द्यायला सुरुवात झाली। पण नोबेल पुरस्कार द्यायला कधी सुरुवात झाली तर 1901 मध्ये। मात्र अर्थशास्त्रामध्ये 1968 ला द्यायला घोषणा केली आणि पहिला पुरस्कार द्यायला 1969 ला। जर या पद्धतीचे विचारलं अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार द्यायला सुरुवात कधीपासून झाली तर द्यायला सुरुवात झाली 1968 पासून, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता हा नोबेल पुरस्कार कधी दिला जातोय तर चेक करा, 10 डिसेंबरला म्हणजे दर वर्षाच्या 10 डिसेंबरला 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्काराचे पारितोषिक वितरण केल्या जातात। आता 10 डिसेंबरला जर पारितोषिके वितरण केले जात असतील तर कुठं पारितोषिकाचं वितरण होतंय तर स्टॉकहोम स्वीडन मधलं स्टॉकहोम या ठिकाणी नोबेल पारितोषिक दिल्या जातात। मात्र या ठिकाणी एक अपवाद लक्षात ठेवायचा आहे, तर शांततेचा पुरस्कार, काय म्हणलाय? शांततेचा पुरस्कार म्हणजे शांततेचा नोबेल कोणत्या ठिकाणी दिला जाते असं सुद्धा आपल्याला विचारू शकतात। तर नॉर्वेची राजधानी ओस्ले, काय लक्षात ठेवायचं? नॉर्वेची राजधानी जी काय ओस्ले आहे या ओस्ले या ठिकाणी शांततेचे नोबेल पुरस्कार दिले जातात। म्हणजे जर तुम्हाला विचारलं किंवा असा जर प्रश्न आला सर्व नोबेल पारितोषिकांचं वितरण स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी होते तर ते चुकीचा ठरणार आहे। कारण 5 क्षेत्रातले पुरस्कार स्वीडन, स्टॉकहोम किंवा स्वीडन मध्ये दिल्या जातात। मात्र एक जो काही पुरस्कार आहे शांततेचा पुरस्कार हा कुठे दिला जातोय तर नॉर्वे मध्ये दिला जाते। नॉर्वेचं कोणतं ठिकाण सांगितलंय तर ओस्ले हे ठिकाण, त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता चेक करा नोबेल पुरस्कारासंदर्भात काय काय लक्षात ठेवायचं आहे तर चेक करा, हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही। काय म्हणलंय? हा पुरस्कार मरणोत्तर देत नाहीत आणि जास्तीत जास्त एका क्षेत्रातील किती व्यक्तींना दिले जाते तर 3 व्यक्तींना हा पुरस्कार देऊ शकतात। म्हणून तुम्ही चेक केला असेल कधी पण बघा नोबेल पारितोषिक विजेत्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्तींची संख्या 3च दिसणार आहे। मग 3 व्यक्तींमध्ये हे जे काही पारितोषिक आहे हे वितरण करून दिले जाते आणि या पारितोषिकाची प्राइस तुम्हाला विचारल्या जाऊ शकते तर 11 कोटी, काय म्हणलंय? 11 कोटी स्वीडन हे जे काही रुपये आहे, स्वीडनचे जे काही रुपये आहे त्याच्यामध्ये 11 कोटीची प्राइस त्या ठिकाणी आपल्याला दिले जाते। किती व्यक्तीमध्ये विभागले जाते तर 3 व्यक्तींना दिला असेल तर 3 व्यक्तीमध्ये हे विभागले जाते। किंवा स्वीडन हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 11 कोटीचं आणि 3 व्यक्तीला जास्तीत जास्त देतात, त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर नोबेल पुरस्कारासंदर्भात काय विचारू शकतात आपल्याला तर नोबेल पुरस्कार सर्वात तरुण विजेती कोण? काय म्हणलंय? सर्वात तरुण विजेती कोण असेल तर मलाला युसुफझाई। 17व्या वर्षी मलाला युसुफझाईला नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलेलं होतं आणि कोणत्या देशाची आहे तर पाकिस्तानची आहे। कधी देण्यात आला होता तर 2014 ला देण्यात आला होता। कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आलाय तर शांतता या क्षेत्रात देण्यात आलेला होता, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर सर्वात वयोवृद्ध जर विचारलं की नोबेल पुरस्काराचे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे तर चेक करा, जॉन बी गुडइनफ। काय म्हणलंय? जॉन बी गुडइनफ या व्यक्तीला
नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं. मात्र हे सर्वात वयोवृद्ध होते. वय वर्ष जर चेक केलं तर 97व्या वर्षी, कितव्या 97व्या वर्षी या व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. कशात कोणत्या क्षेत्रात मिळाला हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, मात्र नाव लक्षात ठेवा. गुड इनफ या व्यक्तीला, वयोवृद्ध व्यक्तीला शांत नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेलं होतं, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेती पहिली महिला आपल्याला विचारू शकतात, तर मेरी क्युरी. काय म्हणलंय? मेरी क्युरी ही नोबेल पारितोषिक पहिली महिला विजेती आहे, हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि दोनदा नोबेल पुरस्कार मिळवणारी एकमेव महिला आहे. तिचं नाव सुद्धा काय आहे? तर मेरी क्युरीच आहे. मग मेरी क्युरीनं काय पाऱ्याचा शोध लावला होता, तर ते त्या पद्धतीने लक्षात ठेवा. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला, सर्वाधिक नोबेल पुरस्कार मिळवणारी महिला तर मेरी क्युरी आहे. आणि आतापर्यंत किती महिलांना, म्हणजे 2025 पर्यंत किती महिलांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे, असा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतोय. तर 67 महिलांना नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेलं आहे. आता जे काही 2025 मध्ये जे काही याच्या आधी भारतामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक भेटलेले आहेत ते आपण चेक करूयात. भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण, या स्वरूपाचा आपल्याला प्रश्न येऊ शकते. तर रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रामध्ये 1913 गीतांजलीसाठी कोणतं साहित्य होतं? तर गीतांजली या कादंबरीसाठी रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेलं होतं. आणि तेच भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते ठरलेले व्यक्तिमत्व आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अलीकडच्या काळात जर विचारलं, अलीकडच्या काळामध्ये भारतातील कोणत्या व्यक्तीला नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेलं आहे, तर अभिजित मुखर्जी. काय लक्षात ठेवायचंय? अभिजित बॅनर्जी. आणि कोणत्या क्षेत्रातले आहेत? तर अर्थशास्त्र क्षेत्रातले आहेत. 2019 ला यांना हा पुरस्कार दिलेला होता, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग चेक करा, पहिले व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर कोणाकोणाला भेटलेला आहे, तर हे नावं एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत असं सुद्धा प्रश्न येऊ शकते. किंवा खालीपैकी कोणत्या व्यक्तीला नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले नाही, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. तर त्या ठिकाणी एकदा आपण नाव चेक करूयात. CV रमन, तिसरं नाव आहे हरगोविंद खुराना, त्यानंतर मदर तेरेसा, त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर, त्यानंतर अमर्त्य सेन, त्यानंतर R वेंकटरमण, त्यानंतर कैलास सत्यार्थी आणि अभिजित बॅनर्जी. हे तिथं आपल्याला नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग क्षेत्र सुद्धा लक्षात ठेवायचंय. एखाद्या वेळेस विचारू शकतात, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेले, तर चंद्रशेखर इफेक्ट म्हणून त्यांनी शोध लावला होता. आणि तो कशात होता? तर भौतिक शास्त्रातला होता. अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रातले भारतातले पहिले, काय म्हणले? अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रातील भारतातले पहिले नोबेल पारितोषिक विजेते आहेत. म्हणजे कोणत्याही अँगलला आपल्याला प्रश्न विचारू शकतात. किंवा वैद्यकीय क्षेत्रातील भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण? तर हरगोविंद खुराना, या स्वरूपात तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राच्या संदर्भात लक्षात ठेवा की भारतातील पहिले अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे व्यक्ती कोण असतील, तर अमर्त्य सेन आहेत, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शांततेच्या संदर्भात कोणाला मिळालं होतं, तर मदर तेरेसा यांना पहिल्यांदा भेटला. आणि त्यानंतर कैलास सत्यार्थी आहेत, हे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न पडतोय, 2025 मध्ये जे काही नोबेल पारितोषिक देण्यात आलेले, किती क्षेत्रात दिलेत? तर 6 क्षेत्रात दिलेले आहेत. हे 6च्या 6 क्षेत्रातले व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला नोबेल पारितोषिका संदर्भात 6च्या 6 पारितोषिक लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे विभागाची पारितोषिक लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला 6 वाक्य पाठ करायचे आहेत. काय म्हणलंय? 6 वाक्य पाठ करायचे आहेत. मग पहिलं वाक्य कोणतं आहे? तर चेक करा, कोरोनातील शांतता. काय म्हणलंय पहिलं वाक्य? कोरोनातील शांतता. दुसरं वाक्य काय? डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड. दुसरं वाक्य काय? डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड. तिसरं वाक्य काय? साहित्याला कसे शोधावे. काय म्हणलंय? साहित्याला कसे शोधावे. त्यानंतर चौथं वाक्य लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्स हा मोकार आहे. काय म्हणलंय? इकॉनॉमिक्स हा मोकार आहे. त्यानंतर फिजिक्स काल डीमार्टला आला. काय म्हणलंय? फिजिक्स काल डीमार्टला आला. त्यानंतर केमिस्ट्रीचा किराया. काय म्हणलंय? केमिस्ट्रीचा किराया. हे जर 6 वाक्य तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर तुम्हाला 2025 मधील, काय म्हणलंय? हे 6 वाक्य जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर 2025 मधील
कोणताच व्यक्ती किंवा आलेला क्वेश्चन नावावर जर क्वेश्चन आला तर तुमचा चुकणारच नाही, ही तिथं मी तुम्हाला गॅरंटी देतो. परत एकदा वाक्य लक्षात घ्या. कोरोनातील शांतता, डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड, साहित्याला कसे शोधावे, इकॉनॉमिक्स हा मोकार विषय आहे, फिजिक्स काल डीमार्टला आला, केमिस्ट्रीचा किराया. मग आता चेक करा, कोरोनात शांतता होती. काय म्हटलंय? कोरोनात शांतता होती म्हणून शांतते संदर्भातला हा पुरस्कार आहे. त्यानंतर डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड, तर हिच्यात डॉक्टर शब्द आला म्हणजे वैदिक क्षेत्रातला हा पुरस्कार असणार आहे. साहित्याला कसे शोधावे म्हणजे साहित्य क्षेत्रातले पुढचे नाव असणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स हा मोकार विषय, मग इकॉनॉमिक्स मधलं जे काही जीडीपी असन, जीएनपी असन किंवा गरिबीच्या संकल्पना असतील, त्याच्यानंतर वक्ररेषा असतील वगैरे, याच्यामुळे तो विषय कसा वाटतंय आपल्याला? जड वाटतंय. म्हणून मग काय म्हणलंय? इकॉनॉमिक्स हा मोकार आहे. त्यानंतर फिजिक्स काल डीमार्टला आला. मग चेक करा, जर तुम्ही डीमार्टला गेल्या तर आपल्याला भौतिक वस्तू सापडतात. कोणत्या वस्तू सापडतात? भौतिक वस्तू. तर मग भौतिक वस्तू म्हणजे फिजिक्स म्हणजे काय? तर भौतिक शास्त्र. त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय? तर रसायनशास्त्र. केमिस्ट्रीचा किराया, हे त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी कधी जर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला किंवा फिजिक्स का केमिस्ट्री, तर चेक करा, डीमार्टला आपल्याला भौतिक वस्तू सापडतात म्हणून फिजिक्स कोणाला टाकायचंय? तर डीमार्टला टाकायचंय. आणि मग राहिलंय कोण? तर केमिस्ट्रीचा किराया म्हणा. आणि इकॉनॉमिक्स कसं आहे? तर मोकार आहे. कसं आहे? मोकार आहे. त्या पद्धतीने आपल्याला हे 6 वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. त्या 6 वाक्यामधनं आपल्याला 2025 मधले सर्व व्यक्ती सापडणार आहेत. मग आपण एक एक मन बघूयात किंवा एक एक वाक्य घेऊया आणि त्याच्या संदर्भातले कोणत्या कोणत्या व्यक्तीला भेटले किंवा त्यांचं कार्य काय ते पण या ठिकाणी आपण बघूयात. बघा, कोरोनातील शांतता. काय म्हणले? कोरोनातील शांतता. पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिलाय? तर शांततेच्या क्षेत्रातला पुरस्कार आहे. कोणाला दिलाय? तर मारिया कोरोना माचाडो. काय म्हणले? मारिया कोरिना माचाडो या व्यक्तीला किंवा या स्त्रीला नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेले. कोणत्या देशाची आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतंय. तर व्हेनेझुएलाची आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता चेक करा, शांतता पुरस्कार कोणाला? तर कोरोनातील शांतता म्हणले. मग त्या कोरोना मधला कोरिना हा शब्द आलेला आहे म्हणून त्या पद्धतीने नाव लक्षात ठेवायचं आहे. आता हा पुरस्कार कशासाठी दिलेला आहे? तर लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कार्य केलेले, म्हणून शांततेचा नोबेल पुरस्कार या व्यक्तीला या स्त्रीला देण्यात आलेला आहे. ती कोणत्या देशाची आहे? तर व्हेनेझुएलाची आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. या देशातील पुरस्कार प्राप्त म्हणजे नोबेल पुरस्कार प्राप्त ही पहिली महिला आहे, हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मारिया कोरिना माचाडो ह्या कोण आहेत? तर ह्या व्हेनेझुएला मधल्या विरोधी पक्ष नेते आहेत. काय आहे? विरोधी पक्ष नेते आहेत. आणि त्यांचा पक्ष कोणता आहे? तर वेंटे व्हेनेझुला. काय म्हणलंय? वेंटे व्हेनेझुला हा त्यांचा पक्ष आहे. आणि त्या देशामध्ये त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते. काय म्हणतात? त्या देशामध्ये त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जाते. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कोरोनाच्या संदर्भातला शांततेच्या संदर्भातला जर पुरस्कार विचारला तुम्हाला तर फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवा, कोरोनातील शांतता. आणि मग कोरोना हा शब्द कोणत्या व्यक्तीच्या नावात आहे ती त्या ठिकाणी शोधायचंय. एकच व्यक्ती आहे शांततेचा पुरस्कार मिळवणारी, त्यामुळे ते लक्षात राहू शकते. त्यानंतर पुढचा चेक करा, डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड. काय म्हणलंय? डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड. डॉक्टर आलाय तर वैद्यक शास्त्रामध्ये हा पुरस्कार दिलेला असणार आहे. वैद्यक शास्त्रामध्ये हा पुरस्कार दिलेला असणार आहे. मग कोण कोण विजेते आहेत? तर चेक करा, सीमा मेरी फ्रेंड हे 3 जण असणार आहेत. मग चेक करा, सीमा मध्ये काय म्हणलंय? तर सिमोन. सीमा मध्ये काय? सिमोन. मेरी मध्ये काय आलं? तर मेरी आलं. फ्रेंड मध्ये फ्रेंड असं लक्षात ठेवा. मग पूर्ण नाव चेक करूयात, सिमोन साकागुची. काय म्हणलंय? सिमोन साकागुची हे जपानचे व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर मेरी ई ब्रुक्रेन ही अमेरिकेचे व्यक्ती आहेत. आणि फ्रेंड रॅमसेडेल हे कुठले? तर अमेरिकेचे व्यक्ती आहेत. आता तुम्हाला प्रश्न असा पडू शकतोय की 2025च्या नोबेल विजेत्यांमध्ये, काय म्हणलं? 2025च्या नोबेल विजेत्यामध्ये एकूण महिलांची संख्या किती? काय म्हणलं? एकूण महिलांची संख्या किती? तर 2 महिलांची संख्या आहे. बरं, 2025चे नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आलं असं सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकते. एकूण व्यक्ती किती असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते. तर एकूण 14 जणांना, काय म्हटलं? एकूण 14 जणांना नोबेल पुरस्काराने 2025ला गौरवण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महिलांची संख्या किती आहे? तर 2 आहे. त्यानंतर आपण बघत होतो डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड, त्याच्यामध्ये हे 3 व्यक्ती आहेत.
तर पहिलं नावं आपण घेतलेली आहेत, तर हे नावं त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. सिमोन साकागुची जपानच्या आहेत, मेरी ब्रुकरेन कुठल्या आहेत, अमेरिकेच्या आहेत, फ्रेड रॅमसेडेल हे कुठले आहेत, तर अमेरिकेचे आहेत. आता यांनी काय कार्य केलेलं असेल तर डॉक्टर क्षेत्रासंदर्भातलंच कार्य असणार आहे. मग चेक करा, रोग प्रतिकारक शक्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या टी सेल्स आणि FOXP3 जनुकावरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि टी सेल्स या पेशींचा शोध कोण लावला होता तर सिमोन साकागुची या व्यक्तीने लावलेला होता. पण एवढं आपल्याला विचारणार नाहीत, फक्त वैद्यक क्षेत्रामध्ये कोणत्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ते तिथं लक्षात ठेवा. तर कोण आहेत ते डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साहित्य क्षेत्रातला पुरस्कार आहे बघा, काय साहित्य. मग कसं लक्षात ठेवलंय तर चेक करा, साहित्याला कसे शोधावे, काय म्हणलंय साहित्याला कसे शोधावे. मग चेक करा, इथं ला शब्द आलाय आणि क शब्द आहे. मग याच्यावरनं नाव तयार केलेले लास्लो क्रास्नाहोकोई. काय म्हणलंय लास्लो क्रास्नाहोकोई. लास्लो क्रास्नाहोकोई हे कोणत्या देशाचे आहेत तर हंगेरी या देशाचे आहेत. हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. साहित्यातील नोबेल पुरस्कार लास्ना क्रास्नाहोकोई या व्यक्तीला दिलेला आहे. कोणत्या देशाचे हंगेरीचे. आणि हंगेरीचे दुसरे लेखक आहेत, ते किती लेखक आहे दुसरे लेखक आहे. आणि यांची लेखन शैली आपल्याला विचारू शकतात तर पोस्ट मॉडर्निझम. काय म्हटलंय पोस्ट मॉडर्निझम ही त्यांची लेखन शैली आहे. त्यानंतर त्यांच्या काही 2015 मध्ये या व्यक्तीला बुकर पुरस्काराने मॅन बुकर पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेलं होतं. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. हंगेरीचे लेखक आहेत लास्लो, तर त्यांना 2015 मध्ये मॅन बुकर पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता. आणि त्यांचे काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत, ते प्रसिद्ध पुस्तकं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहेत, विचारू शकतात. तर प्रसिद्ध पुस्तकामध्ये सॅटर्न टँगो वॉर अँड वॉर हे दोन पुस्तकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सॅटर्न टँगो आणि वॉर अँड वॉर हे दोन पुस्तकं कोणत्या व्यक्तीचे आहेत तर लास्लो क्रास्नाहोकोई या व्यक्तीचे आहेत. नावं थोडे जड आहेत, मात्र लक्षात ठेवायचंय आपल्याला कशावरनं या म्हणीवरनं लक्षात ठेवायचंय. फक्त सापडतात का ते चेक करायचं असन तर त्या पद्धतीनं तिथं आपलं उत्तर निघणार आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे किंवा पुढचा क्षेत्र आहे इकॉनॉमिक क्षेत्र. इकॉनॉमिक क्षेत्र म्हणजेच काय अर्थशास्त्रातला नोबेल. कोणत्या क्षेत्रातला अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला भेटलेला आहे असं सुद्धा विचारू शकतात. तर काय म्हणलंय इकॉनॉमिक्स हा मोकार आहे. मग चेक करा, हा वर्ण काय हॉविट. मो म्हणजे काय मोकीर. मो म्हणजे काय मोकीर. त्याच्यानंतर अ म्हणजे काय इथं घेतलंय तर अगियन. काय घेतलंय अगियन म्हणजे व्यक्तीचे नाव लक्षात ठेवण्यासाठी बघा हा वर्ण हवीत घेतलेलं आहे. त्यानंतर मोकीर म्हणजे काय तर मोकार शब्द वापरून टाकलाय आपण आणि अ घेतलाय याच्यातला, तर त्या व्यक्तीचं नाव काय केलेलं तयार आपण अगिन तयार केलेले. इकॉनॉमिक्स हा मोकार विषय अर्थशास्त्रातले तिन्ही व्यक्तींचे नाव तुम्हाला इथं सापडतील. कारण 14 व्यक्तींचे जर नावं दिले तर 14 व्यक्तींमध्ये सापडण्यासाठी आपल्याला काय येऊ शकते प्रॉब्लेम येऊ शकते. मग त्याच्यासाठी हे जर 6 म्हणी तुम्ही पाठ केल्या, 6 म्हणी जर पाठ केल्या तर तुम्हाला सर्वच्या सर्व नोबेल पारितोषिक विजेते सापडतात. आणि इव्हन कोणत्या क्षेत्रात दिलेलं आहे हे सुद्धा त्या वाक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जड जाण्याचा प्रश्न जाणार नाही किंवा जड जाईल असं वाटत नाही, म्हणून लक्षात ठेवा. मग बघा अर्थशास्त्रातले नोबेल विजेते कोण आहेत तर पीटर हॉविट कुठले आहेत तर कॅनडाचे व्यक्ती आहेत. हे तिथं विचारू शकतात. तर या क्या आणि हॉवरने लक्षात ठेवा कॅनडाचे व्यक्तिमत्व आहे. आतापर्यंत चेक करा, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला अर्धचंद्र असणारा फक्त एकच सब्जेक्ट आहे किंवा एकच देश आहे, तो कोणता आहे तर कॅनडा आहे. त्यानंतर जोएल मोकीर हे कुठले आहेत तर अमेरिकेचे आहेत. आणि फिलिप अगियन हे कुठले आहेत तर फ्रान्स या देशाचे आहेत. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यांनी कशाचा शोध लावलाय किंवा कशाबद्दल दिलाय तर नवाचार चालित आर्थिक वाढीचे स्पष्टीकरण केल्याबद्दल. म्हणजे शब्द वापरलेला आहे ते काय माहित नाही, पण त्या पद्धतीने लक्षात ठेवा अर्थशास्त्रातले पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेले आहेत तर हॉविट, मोकीर आणि अगियन या व्यक्तींना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर फिजिक्स. आता चेक करा फिजिक्स, केमिस्ट्री आणि इको. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फिजिक्स म्हणजे काय रे तर भौतिकशास्त्र. काय सांगितलं भौतिकशास्त्र. आता भौतिक वस्तू आणण्यासाठी आपण कुठे जातो तर डीमार्टला जातो. म्हणून लक्षात ठेवायचं भौतिक शास्त्रातल्या वस्तूच्या संदर्भात डीमार्टचं वाक्य जोडायचंय. काय म्हणलंय भौतिक शास्त्राच्या वाक्याच्या संदर्भात डीमार्टचं वाक्य जोडायचं. चेक करा फिजिक्स काल डीमार्टला आला. काय म्हणलंय
फिजिक्स काल डीमार्टला आला या स्वरूपाचं ते वाक्य आहे आणि तिथं मग तिघही व्यक्ती आपल्याला सापडतात. मग चेक करा, का म्हणजे काय क्लार्क, डी म्हणजे काय तर डेव्होरट आणि मार्ट तर मार्टला आपण काय केलंय मॉर्टिनन्स या पद्धतीचे नाव लक्षात ठेवायचे आहेत. मग चेक करा, परत सांगतो, जॉन क्लार्क ब्रिटनचे आहेत, मिशेल डेव्होरेट हे अमेरिकेचे आहेत आणि जॉन मार्टिनिस हे कुठले आहेत तर अमेरिकेचेच आहेत. हे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. फिजिक्सचे म्हणजे भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार व्यक्ती हे तिघ आहेत. त्यांनी कशाचा शोध लावलाय तर चेक करा, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टेक्निक, टनेलिंग आणि ऊर्जा प्रमाणीकरण. परत चेक करा, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मायक्रोस्कोपिंग क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा प्रमाणीकरण या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलंय म्हणून त्यांना भौतिक शास्त्राचा पुरस्कार दिला. परत सांगतो, फिजिक्स काल डीमार्टला आला हे भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते आहेत. मग त्याच्यामध्ये हे तीन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे, जॉन क्लार्क, मिशेल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनन्स. त्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात शेवटचा पुरस्कार विजेते आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रातले पुरस्कार विजेते कोण कोण आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. तर चेक करा, त्याच्यासाठी काय म्हणलंय तर केमिस्ट्रीचा किराया म्हणले. काय म्हणलंय किराया, हे शब्द आपल्याला तिथं लक्षात ठेवायचंय. किवर्ण काय तर किटागावा, किवर्ण काय लक्षात ठेवायचं किटागावा. रावर्ण काय लक्षात ठेवायचंय रॉबसन. त्यानंतर रावर्ण काय लक्षात ठेवायचंय यागी. हे त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. परत सांगतोय, केमिस्ट्रीचा मोकार किराया याच्यामध्ये केमिस्ट्री मधील तिन्ही नावं आपल्याला सापडतायत. सुसुमू किटागावा, रिचर्ड रॉबर्टसन, त्यानंतर ओमर एम यागी. मग देश सुद्धा लक्षात ठेवा, किटागावा कुठले आहेत तर जपानचे आहेत, रॉबसन कुठले आहेत तर ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि यागी कुठले आहेत तर अमेरिका या देशाचे आहेत. आणि त्यांनी कशाचा शोध लावला जातात तर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स या अत्यंत उपयुक्त रेणूचा संरचना विकसित केल्याबद्दल. मग इथं क्वेश्चन येऊ शकते, कशाची संरचना विकसित केलेली आहे तर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चेक करा, आपले 6च्या 6 क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते आपल्याला लक्षात राहतात. मग परत सांगतोय, नोबेल विजेते 2025 चे काय म्हणतोय बघा, 2025 चे जे काही 14 व्यक्ती आहेत हे 14 व्यक्ती लक्षात ठेवण्यासाठी हे 6 वाक्य आपल्याला पाठ करायचे आहेत. परत एकदा लक्षात घ्या, किती विभागात नोबेल पुरस्कार दिला जाते 6 विभागात दिला जाते. त्यानंतर आतापर्यंत किती महिलांना भेटलेला आहे तर 67 महिलांना भेटला आहे. 2025च्या 2 महिलांना पकडून 67 महिलांना आतापर्यंत हा पुरस्कार भेटलेला आहे. सर्वात तरुण कोण आहे तर मल्लाला युसुफजाई आहे. त्यानंतर सर्वात वयोवृद्ध सुद्धा विचारल्या जातात तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे. भारतातील प्रथम विजेते कोण आहे तर रवींद्रनाथ टागोर यांना कशासाठी तर साहित्यासाठी भेटलेला आहे, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 67 मध्ये यावर्षी म्हणजे 2025 ला किती महिलांना देण्यात आलेला आहे तर 2 महिलांना. त्यानंतर सुरुवात 1901 ला झालेली, मात्र अर्थशास्त्राचा समावेश कधी करण्यात आलाय तर 1968 ला करण्यात आला. पहिला पुरस्कार 1969 ला दिलाय, कुठला पण अर्थशास्त्रातला, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चेक करा, परत सांगतो, 6 वाक्य पाठ करा आणि तुम्हाला 2025 मधले काय म्हणतोय 2025 मधले नोबेल विजेते लक्षात राहतील. मग सांगा तर बघा, कोरोनातील शांतते संदर्भात दिलेला पुरस्कार आहे. फक्त एवढंच म्हणायचं, कोरोनातील शांतता, ज्या व्यक्तीच्या नावामध्ये कोरोना हा शब्द दिसेल त्या व्यक्तीला शांततेचा पुरस्कार 2025 चा मिळालेला असेल. त्यानंतर डॉक्टर सीमा मेरी फ्रेंड हा वैदिक शास्त्रामध्ये दिलेला पुरस्कार आहे आणि सीमा मेरी आणि फ्रेंड हे तिन्ही नावं तिथं दिसतील ते काय असणारे तर वैदिक क्षेत्रातले असणारे. त्यानंतर साहित्याला कसे हुडकावे याच्यामध्ये ला आणि क या नावापासून साहित्य क्षेत्रातील जे काय हंगेरीचं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीला आपल्याला तिथं शोधल्या जाऊ शकतंय. वॉर अँड वॉर हे पुस्तक त्यांचं फेमस आहे, त्यामुळे ते पण एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स संदर्भात काय लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्स हा मोकार विषय, काय लक्षात ठेवायचंय इकॉनॉमिक्स हा मोकार विषय. त्यानंतर फिजिक्स संदर्भात लक्षात ठेवा, फिजिक्सचा आणि डीमार्टचा संबंध लावायचा आहे, भौतिकशास्त्र आणि डीमार्टचा. त्यामुळे वस्तू लक्षात ठेवा, आपल्याला भौतिक वस्तू आपण डीमार्ट मधून आणतोय म्हणून मग काय लक्षात ठेवा, फिजिक्स काल डीमार्टला
आला, फिजिक्स काल डीमार्टला आला, या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर केमिस्ट्रीच्या संदर्भात लक्षात ठेवायचं केमिस्ट्रीचा किराया. हे 6 वाक्य आपल्याला पाठ करायचे आहेत, जेणेकरून आपला 1 मार्क जाणार नाही. विचारणार म्हणजे विचारणार, याच्यावर 100% प्रश्न असणार आहे.